आपण 10 महत्वाचे एलिमेंट्स बघितले. आता आपण उरलेले 10 एलिमेंट्स लक्षात घेऊया. एलिमेंट्स ऑफ थर्ड पिरियड येतं आता इथे. सोडियम, मॅग्नेशियम आणि अल्युमिनियम. तर सोडियमचं कॉन्फिगरेशन आहे 281. म्हणजे इकडे के शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, एल शेलमध्ये 8 आहेत, आणखीन बाहेरची शेल एम त्याच्यामध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, 281. तर आता नॅचरली स्टॅबिलिटीसाठी हा इलेक्ट्रॉन तो उडवून लावणार, म्हणून त्याची व्हॅलन्सी 1 आली. सोडियम विल लूज an electron and be Na plus cation. सिमिलरली मॅग्नेशियमचं काय 282, म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते तो उडवून लावेल आणि Mg 2 प्लस कटायन्स होतील, म्हणून मॅग्नेशियमची व्हॅलन्सी झाली 2. आता अल्युमिनियम पण टेस्ट करतो. 283 बाहेरच्या शेलमध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत, ते तो काय करतो, इट विल लूज 3 इलेक्ट्रॉन्स अँड बी Al3 प्लस कटायन्स. तर सिलिकॉन, फॉस्फरस आणि सल्फर. आता सिलिकॉन काय आहे 284 आहे, म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर तो काय करतो, कोव्हॅलंट बॉन्ड्स करतो, आणखीन 4 आणि इलेक्ट्रॉन बरोबर शेअर करून तो कम्प्लीट होतो. तर फॉस्फरस पासून हे लक्षात घ्या. फॉस्फरसची काय 285, म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये 5 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर तो काय करतो 3 इलेक्ट्रॉन्स तो घेतो, आणखीन किंवा कोव्हॅलंट बॉन्ड्स शेअर करतो 3 इलेक्ट्रॉन्स बरोबर, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी 3 होते. 8 होण्यासाठी काय करतो, तो 3 इलेक्ट्रॉन्स घेतो किंवा 3 इलेक्ट्रॉन्स दुसऱ्या कोणाबरोबर तरी शेअर करून बाहेरच्या ह्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आणतो, तर म्हणून त्याची व्हॅलन्सी 3 होते, 5 नाही 3 होते. त्याचप्रमाणे सल्फरचं पण तेच होतं 286. इकडे 6 इलेक्ट्रॉन्स बाहेर आहेत, तर तो 2 इलेक्ट्रॉन्स बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड करणार, नाहीतर सल्फाइड अनियन S2 मायनस तयार करणार, म्हणून सल्फरची व्हॅलन्सी 2 असते. नंतर क्लोरीन आणि आर्गन. क्लोरीन 287 आहे, सेम आयडिया. 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, तर तो काय करणार, अनायन करणार Cl मायनस, आणखीन एक आतमध्ये घेणार बाहेरून कुठला तरी स्टेबल होण्यासाठी, किंवा एका बरोबर कोव्हॅलंट बॉन्ड करणार, त्यामुळे क्लोरीनची व्हॅलन्सी 1 झाली. आर्गन आहे, आर्गनच्या बाहेरच्या रिंगमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे त्याची व्हॅलन्सी 0 आहे. आर्गन्स ऑक्टेट इज कम्प्लीट, इट इज अ नोबल गॅस. आता आपण 4th पिरियड मध्ये गेलो. ही 3rd रो कम्प्लीट झाली. आता 4th रो मध्ये हे 2 ॲटम्स आहेत, पोटॅशियम आणि कॅल्शियम. तर पोटॅशियम मध्ये 19 प्रोटॉन्स आहेत, 20 न्यूट्रॉन्स आहेत, मास नंबर 39 झाला. पोटॅशियमची व्हॅलन्सी 1 आहे, कारण फर्स्ट रो मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, नेक्स्ट रो मध्ये 8 आहेत, 3rd रो मध्ये 8 आहेत. तर तुम्ही म्हणाल 3rd रो मध्ये 2n² म्हणजे 18 इलेक्ट्रॉन्स व्हायला पाहिजे. नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. पोटॅशियमच्या 3rd रो मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स आहेत, आणि मग 4th रो मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे. आता असं का आपण, ते कारण तुम्हाला नंतर 11वीत समजेल. तर सध्या आपण असं अश्युम करायचं की 3rd रो मध्ये 8 इलेक्ट्रॉन्स फिरतात. ओके, सो पोटॅशियम इज 2881 आणि 1 हा एकच इलेक्ट्रॉन आहे, नॅचरली व्हॅलन्सी 1 होणार. त्याचप्रमाणे कॅल्शियमचं पण अश्युम करायचं, 2, 8, 8 आणि बाहेर 2 आहेत, त्यामुळे कॅल्शियमची व्हॅलन्सी आहे ती पण 2 आहे, आणि इट लुजेस 2 इलेक्ट्रॉन्स अँड बी Ca2 प्लस कटायन. ओके, आता 20 इम्पॉर्टंट एलिमेंट्स. हा चार्ट आहे, हा नीट पाठ झाला पाहिजे. ह्याच्यामध्ये फर्स्ट रो मधले दिलेले आहेत, 2nd रो मधले एलिमेंट्स दिले आहेत, 3rd रो मध्ये लिहिलेले आहेत, आणि 4th रो मध्ये लिहिले. तर ते बघितलं तर एकदम लॉजिकल आहे बघा. हा 1, हा 2, मग त्याचं कॉन्फिगरेशन काय ह्याचं 21, 22, 23, 24, 25, 26, 28. 28 झालं की 281 होतो, 282 होतो, असं करत 288 झालं की मग पुन्हा 2881, 2882 असं होतं. आणि आता यांच्या व्हॅलन्सीज काय, वरतून खाली बघितलं तर तुम्हाला व्हॅलन्सीज कळतात. ह्या सगळ्या एलिमेंट्सची व्हॅलन्सी 1 आहे,
मग 1 2 3 आणि 4 होतं आणि 4 नंतर उलट जातो आपण 3 2 1 आणि 0 व्हॅलन्सी असलेले कुठले नोबल गॅसेस.